संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। 20 तारखेला पालखीने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आणि आता 4 मुक्काम नंतर आज सिन्नर तालुक्यामध्ये आलेला आहे। सिन्नर तालुक्यामध्ये भव्य असा रिंगण सोहळा पार पडतोय। आपण बघतोय की हजारोच्या संख्येने वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। जो अश्व आहेत, माऊलींचा अश्व देखील आता रिंगण सोहळ्यामध्ये दाखल झालेला आहे। डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन उत्साहामध्ये, अभंगामध्ये, भजन कीर्तनामध्ये दंग झालेले हा महिला वारकरी हे सर्वजण निघालेले आहेत। आणि आपण बघतोय की डाव्या बाजूने आता माऊलींची जी पालखी आहे, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आता मार्गस्थ होत आहे। त्याच्यावर छत्र देखील देण्यात आलेले आहे। भव्य असं पुष्पवृष्टी त्यांच्यावर करण्यात आली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, युवा आहेत। सिन्नर तालुक्यासह नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं वारकरी हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी इथे हजर झालेला आहे। माऊली, रिंगण सोहळा सुरू होतो आहे, काय भावना आहे? संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी काही एकादशी आषाढी आहे। अशा न्यायाने आषाढाचा महिना आला, एकादशी आली की सर्व वारकरी आपलं सर्वस्व विसरतात। गणगोत्र, जात पात, पंथ परंपरा सगळं विसरून 18 वर्षाचा लेकरू असो की 90 वर्षाचा म्हातारा असो, आपल्या खांद्याला खांदा लावून पंढरीच्या वारीकडे निघतात। आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दातली या क्षेत्रावरती रिंगणाच्या निमित्ताने विसावलेला असून या रिंगणाचं एक वैशिष्ट्य आहे। हा सोहळा, हा पंढरीचा सोहळा जगात अनोखा असा मानला जातो की या सोहळ्यामध्ये 90 वर्षाचा म्हातारा 9 वर्षाच्या पोराच्या पाया पडतो आणि 9 वर्षाचं पोरग 90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडतं। ही या सोहळ्याची खासियत आहे। आज संपूर्ण स्वर्गात असा आनंद नाही, हा आनंद आज या दातलीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी विसावलेला आहे। निवृत्तीनाथ महाराजांवरती दातलीकरांनी पुष्पवृष्टी केलेली आहे। खरोखर काय एखादा अभंग आहे? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, अशा प्रमाणे वारकऱ्याच्या जीवनामध्ये आषाढीचा सोहळा आणि कार्तिकीचा सोहळा हा माहेराचा सोहळा असतो। लेकीला जसं दिवाळीला माहेराला जावं लागतं, तसे सगळे वारकरी आषाढीच्या निमित्ताने माहेराला जाऊन आपल्या विठुमाय माऊलीला आपण बघतोय वारकऱ्यांमध्ये उत्साह खूप आहे। प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। भगव्या झेंडे, पताका आपल्या खांद्यावर नाचवत हे वारकरी एक एक पाऊल टाकत पुढे पुढे आलेले आहे आणि संपूर्ण परिसर हा आता विठू नामाचा जयघोष, माऊलींचा जय जयकाराने निनादून गेलेला आहे, आसमंत निनादून गेलेला आहे। आणि हाच भक्तिभाव इथे मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो आहे। हेच वारकरी याच उत्साहामध्ये पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। कॅमेरामन मयूर बरगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।